सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि आज आहे माझ्या फ्रेंडची हळद आणि मी आज विसरलेली की माझ्या फ्रेंडची हळद आहे. तर मी सकाळपासून व्हिडिओ बनवत होते आणि मी खूप बिझी होती आणि आज मी प्रमोशनचे व्हिडिओसुद्धा बनवलेले 2-3 आणि मला जरा पण टाईम नव्हता भेटला. मी लगातार बिझीच होती. आज मी घालणार आहे येल्लो आउटफिट. माझ्याकडे आहे की नाही ते बघावं लागेल, बट तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल आणि आमच्यामध्ये हळद कशी होते काय होते तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा, डोंट स्किप. तर आता मी जाते रेडी व्हायला आणि माझा लुक काय माहीत कसा असेल. सो तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि बघूया आपण हळदीला काय करणार आहोत. जाता जाता पप्पा मंदिरात जात होते, त्याच्यामुळे मी त्यांना बाय बोलत होती. माझे पप्पा पण खूप कॉमेडी आहेत. तर मी रेडी झाली आहे आणि मी येल्लो कलरचा कुर्ती घातलाय आणि बिकॉज मला खूप शोधावं लागत होतं, त्याच्यामुळे मला जे येल्लो भेटलं ते मी घातलंय आणि आता मी निघणार आहे. तर आपण बघूया मीन्स कशी हळदी होते काय होते, बिकॉज मी फर्स्ट टाइम माझ्या फ्रेंडची हळदी अटेंड करते. मागे मी साखरपुड्डासुद्धा फर्स्ट टाइम अटेंड केलं. आता हळदी आहे आणि परवा लग्न आहे. तर मी निघालेली आणि माझी फ्रेंड माझ्या घरापासून फक्त 2-4 मिनिटांनीच लांब राहते. सो मी ऑलमोस्ट पोचलेली तिच्या घरापर्यंत. मी कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघा. तर इथे मी घरी पोचलेली आहे आणि पाट वगैरे हळद सगळं रेडी ठेवून सजून ठेवलेलं आहे आणि नवरी आपली दिसत नाही, बाकी सगळे लोक बसलेले. तर नवरी आपली इकडे आहे, नवरीला रेडी करत होते. तर 1-2 तास झाले आम्ही नवरीची वेट करत होतो, बिकॉज हळद वगैरे सगळं रेडी होतं आणि आम्हीसुद्धा रेडी होतो, फक्त नवरीच नव्हती. बट मध्येच काहीतरी झालं, नवरी रडायला लागलेली, काय माहीत काहीतरी इश्यू झालेला. इथे मी बसून खूप बोर झालेली, कारण का खूप टाईम झाला होता आणि खूप वेळानंतर मला बसायला भेटलेलं. तर फायनली आपली नवरी आलेली आहे आणि आता हळद स्टार्ट होणार आहे. आपली नवरी कन्फ्यूज होती, कोणाकडे बघू, इथे बघू तिथे बघू, कोणाकडे बघू. तर त्यांचं सेटअप वगैरे होईपर्यंत आम्ही ते मस्तपैकी सेल्फी काढत होतो, व्हिडिओ काढत होतो. बिकॉज आम्ही तिघींनी येल्लो घातलेला, मी थोडासा लाईट घातलेला आणि त्या दोघींनी हळदी कलर टाईप घातलेला. त्याच्यानंतर जागृती पहिल्यांदा आपल्या लग्नात आपल्या हळदीमध्ये एवढी हसली आहे, नाहीतर खूप कमी असते ती. फायनली हळदीचा प्रोग्राम स्टार्ट झाला आहे. बसली आपली नवरी, बाजूला करवलीसुद्धा बसली आपली आणि आता हळद लागणार आहे. तर ही आहे आपल्या नवरदेवाची बहीण, म्हणजे हिची नणंद. खूप क्यूट दिसते, छोटीशी आहे आणि खूप छान ड्रेससुद्धा घातला आणि छान रेडीसुद्धा झाले. तर हळद लागता जागृतीमध्येच इमोशनल झाली आणि खूप रडायला लागलेली. बट हा क्षण नवरीच्या आयुष्यात, प्रत्येक नवरीच्या आयुष्यात येतच असतो. तर मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम माझ्या कुठल्या फ्रेंडला, म्हणजे फर्स्ट टाईम मी बेस्ट फ्रेंडला माझ्या हळद लावत होती आणि ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नव्हतं की किती वेळा हळद लावतात किंवा काय आहे, बट बघून मी पण शिकलीच होती. तर मला तर खूप मजा येत होती ते हळद लावायला. तर इथे आम्ही गाणे असे लावलेले हळदीचे की सगळ्यांना रडायला येत होतं आणि ऑलमोस्ट सगळेच रडत होते. बघा तुम्ही इथे बघू शकतात, स्पेशली स्वाती खूप रडायला लागलेली. तर सगळे खूपच रडायला लागलेले, पण काय माहीत का मलाच रडायला येत नव्हतं.
तर इथे नवरी आणि नवरीच्या फॅमिलीचा फोटो आणि व्हिडिओ चालू होता. तेवढ्यात मम्मी तिची इमोशनल झाली आणि रडायला लागली आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि मला पण थोडंसं रडायला येत होतं. नवरी रडते तर ठीक आहे, आता पुढे बघा. A few moments later. तर ही आपली स्वाती. जेवढी नवरी नसेल रडली तेवढी ही रडवती. बापरे, तिचे डोळे बघा पूर्ण पाणी 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 झालेत. त्याच्यानंतर आम्ही जागृतीचा केला फोटोशूट आणि खूप सारे फोटोशूट केले. मी पर्सनलीसुद्धा खूप फोटो काढले. तर कंटिन्यू 1 तास फोटोशूट चालूच होता. तिला बोलावं लागत होतं की थांब थांब काढते फोटो. तर मी कधीपासून डान्सचा वेट करत होते आणि आता डान्स होतोय. म्युझिक म्युझिक ऑफ ठेवलं कारण का कॉपीराईट येईल, बट डान्स करायला खूप मजा आलेली. तर लास्टला आम्ही जेवलो कारण नाचून नाचून खूप भूक लागलेली. जर तुम्हाला माझा हळदीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या यूट्यूब चॅनल. थँक्यू.